राहुल नार्वेकरांवर विरोधकांचा आरोप। हरिभाऊ राठोडांचा नार्वेकरांवर निशाणा। राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळले। पालिका निवडणुकीच्या गदारोळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले। पदाचा गैरवापर केल्याचा आरोप नार्वेकरांवर करण्यात आलाय। हा आरोप बंजारा समाजाचे नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय। त्यामुळे यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय। तर राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले। तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, तुम्ही भरू नका। आमचे BSPचे 3 कार्यकर्ते आत गेले, त्यांना बाहेर काढलं। हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल, जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेलं आहे। दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। हा आरोप होण्याला कारणीभूत ठरलाय राठोड आणि नार्वेकरांमधला वाद। राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। या मतदारसंघात पालिकेच्या 3 प्रभागातून नार्वेकरांचा भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षिदा शिवलकर निवडणूक लढवत आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर निवडणूक कार्यालयात उपस्थित होते। त्यावेळी नार्वेकरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप हरिभाऊ राठोडांनी केला। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात? मग हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन, सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ॲक्शन ॲज विधानसभा स्पीकर। दीज आर माय इन्स्ट्रक्शन्स। इमिजिएट ॲक्शन। या घटनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिक्युरिटी यांना काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब, मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं TV रेकॉर्ड, ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब, तुम्हाला सोबत नाही आहे। मला माहितच नाही तुम्ही कुठच्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलत आहात याची मला खबर नाही। परंतु जे मला त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते, त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली। त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहीत नाही। या दरम्यान या मुद्द्यावरून संजय राऊत आणि नार्वेकरांमध्ये जुंपली आहे। तर काँग्रेसनंही निवडणूक आयोगाकडे राहुल नार्वेकरांवर कारवाईची मागणी केली आहे। CCTV फुटेज काढा, 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर CCTV फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं CCTV फुटेज हे गायब केलं। CCTV फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? निवडणूक आयोगा, तुला नमस्कार आहे। या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचे लखतर वेशीवर टांगले जात आहेत। संविधान तर केव्हाच बाजूला टाकून दिलेलं आहे। बिनधास्त नगरसेवकांवर, अपक्ष असो विरोधी पक्षाचे उमेदवार असो, त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे। इथून जाऊ देणार नाही त्यांना, साप मारतील बांबूच्या। राजकीय पटलावर हे प्रकरण तापल्यावर निवडणूक आयोगानं त्याची दखल घेतली। यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ॲक्शन ॲज विधानसभा स्पीकर। दीज आर माय इन्स्ट्रक्शन। निवडणूक कार्यालयातल्या त्या घटनेचं CCTV फुटेज निवडणूक आयोगानं मागवलंय। त्यावरून आगामी काळात राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत। You please withdraw security immediately with immediate action as Vidhan Sabha Speaker. These are my ब्युरो रिपोर्ट
न्यूज 18 लोकमत. इमिजिएट ॲक्शन.